आणि बघा पत्ते घ्यायला जुगारी. महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आलो आहे दादरला. तर मी आहे, श्रीकांत आहे, अजितभाई, अशोक. आम्ही ऑफिसचा ग्रुप निघालो आहे अक्कलकोटच्या दिशेने, अक्कलकोट. तर हा ब्लॉग अक्कलकोटवरला जाणार आहे. आता ट्रॅव्हलिंग करतो आहे, दादरला आलो आहे. अजून पाऊण तास आहे पोचायला. चला सुरुवात करूया आता आजच्या ब्लॉगला. नवीन आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आम्ही B2च्या इथं उभं राहिलो आहे. बघू शकता सर्व आले आहेत. अशोक आहे, वंचित आहे, आरुष आहे, धनश्री आहे, ताई आहे, अजितभाई आहेत, मामा इथं आहेत आणि श्रीकांत आणि दोन्ही श्रीकांत B4ला आहेत तिकडे. आता बघूया ट्रेन येते, वाट बघूया आणि जाऊया पुढे. तर आता आम्ही निघालो आहे. माझी सीट आहे, अशोक आहे इकडे. अशोक आहे का? अशोक आहे, मी आहे, आम्ही बसलो आता. तर बाकीचे पण आहेत पुढे. तर आता आम्ही प्रवासाला सुरुवात केली. वाजलेत 11:30 वाजलेत. आता बघूया आता पुढे अजून दाखवतो तुम्हाला. पण पुन्हा थोड्या वेळाने जातो, थोडे झोपले असतील तर दाखवतो तुम्हाला बाकीचे कुठे. पर्सनल कॉल चालू असतात, व्हिडिओ कॉल. बघा झोपायला येतं फक्त ट्रेनमध्ये AC च्या. आणि बघा पत्ते घ्यायला जुगारी. गुड नाईट बेस्ट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. कुठे गेली? गुड नाईट. आता आम्ही सर्व झोपतो. वंचिता नीट झोपा, पडशील बिडशील. सोलापूरला आलेलो आहे. सकाळ झालेली आहे, सुंदर अशी सकाळ आहे. सोलापूरला आलो आहे आम्ही आता. तर आता थोड्याच वेळात आम्ही अक्कलकोटला पोहोचणार आहे. तर मी आहे इथे आतमध्ये, श्रीकांत पण फ्रेश होतो आहे. मस्त सुंदर अशी सकाळ आहे. तर बघूया आता आजचा दिवस कसा होतो. स्टेट येऊन धमाल तर नक्की होणार आहे, बघूया आता. तर आता आम्ही अक्कलकोट स्टेशनला पोचलो आहे. तर आंबेलकर आली आहे, वंचिता आली आहे, आरुष आली आहे, बघा ताई आली आहे, अशोक आहे, श्रीकांत आहे. हे श्रीकांत, ते किस्सा काय झाला माहिती आहे? मी स्टेशनला निघालो, मी इथून आणले दादरवरनं. तिथे असं झालं की चप्पल पण तुटले आहे बघा. जसा शिर्डीला विदाऊट चप्पल जातो तसं या टायमाला अक्कलकोटला पण डायरेक्ट विदाऊट चप्पलच जातो. बहुतेक स्वामींची इच्छा होती की विदाऊट चप्पल यावं, म्हणून मी विदाऊट चप्पल जातो आता. चला पुढे जाऊ. हे बघा सर्व कुठला पोचलो आहे. आजच्या दिवसाची आमची गाडी आहे, श्री स्वामी समर्थ. फायनली तर आमचे मामा पुढे बसत आहेत, कारण की ते पैसे वसुली, ते पैसे भरणार आहेत पूर्ण सर्वांचे. हे बघ तुझा कुठला नंबर? हे बघा, हा सर्व अशा आत बसतायत. जरा जागा द्याल मला. आम्ही तयार वगैरे झालोय, बघू शकता. मस्त कुर्ता वगैरे घातलाय. अशोकने मस्त व्हाईट शर्ट वगैरे घातलंय. आणि आता बाकीचे नाश्ता करायला खाली गेले. तर आता आम्ही खाली जातो, नाश्ता वगैरे करतो आणि मग स्ट्रेट जाऊ अक्कलकोट मंदिरात. तर आता इथे सुद्धा आपण बघू शकतो, पुढे तुम्हाला दिसत असेल तर इथे सुद्धा लिहिलं आहे स्वामींचं, आय थिंक सो मठ आहे. बघूया किती लांब आहे ते. जवळ जाऊनच समजेल आता ते काय आहे ते. तर आता आम्ही जातोय खाली. तर चला स्टेट येऊन राहा, बघत राहा. चला भेटू पुढे. धनश्री, ताई, वंचिता आणि आरुषा सर्वांनी बघा इडली मागवला. इडली वडा आहे. आणि तिकडे बघा इथे डोसा वगैरे येतोय. आणि आता दिलंय माझा, आमच्या मित्राचा अजून आलं नाही. मांडवकर ऑर्डर दिली की नाही?
तर आता आम्ही अक्कलकोट मंदिराच्या दिशेने जातो आहे. तर आता अशोक आहे बाहेरसोबत, तुम्ही बघू शकता. अशोक आहे, मी आहे. तर पुढे बघू शकता श्रीकांत उभा आहे आमच्यासाठी. आता बघूया, हळूहळू सर्व पुढे जातो आहे. आता ते पण येत आहेत, मागून येत आहेत. अजितभाई आणि श्रीकांत येत आहेत. आता आतमध्ये जाऊया. पल वगैरे काढण्यासाठी जागा. हा कुठला मंदिर आहे? वटवृक्ष मंदिराजवळ आलो आता आम्ही. तर बघू शकता इथे स्वामी समोर वटवृक्ष मंदिराच्या जवळच आहे आम्ही आता. ते तुम्हाला मी वरतून दाखवलं होतं तेच आहे. वटवृक्ष मंदिराजवळ आहे स्वामींच्या. स्वामी समर्थ ते पुढे याच्या काही अलाउड नाही. जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवून जेवढं लाईन आहे सर्व उभे आहेत. आपले पाकिटे मौल्यवान दागदागिने सांभाळा, चोरापासून सावध राहा. ज्या स्वामी भक्तांना देवतांना यथाशक्तीने दरबारात एक मूर्ती आहे, जेवढं होईल तेवढं काढूया. अलाउड नाही आपल्याला. इकडे आता दर्शन आमचं जस्ट झालेलं आहे. गर्दी खूप आहे इकडे. मंगळवार स्वामींचा मस्त फोटो इथे भरपूर गर्दी आहे. सुंदर असा स्वामींचा फोटो सुद्धा आम्ही ते फोटो वगैरे काढले, तुम्हाला दिसत असेल. होते तर काकांकडे आलो आपण शिवायला. कलाकार आर्टिस्ट चप्पल तोडणारा. अरे काका आपले चप्पल बनवत आहेत. आता चप्पल घालून का की एवढं ऊन आहे ना, थोडा पण टाईम नाही भेटत. ते बघा 2-2 बॉटल घेऊन फिरतो आम्ही. भरपूर गर्दी आहे. आता पटापट आता निघू, काका करतील पटापट काम. पुढे जाऊया अजून दर्शनाला आपण. हा स्वामींच्या समाधी मठाजवळ आलो आहे. तर दर्शन घेऊ स्वामींचं. बघा इथून असं सुंदर असं मठ आहे. समाधी मठ आहे, बघू शकता इथे लिहिलेलं आहे स्वामी समाधी मठ. चोळप्पा महाराजांचं घर. चोळप्पा महाराजांचं घर आहे ते बघा. हे चोळप्पा निवास हे आहे, ते आपले स्वामी राहायचे. तर बघू शकता इथे आपण आता दर्शनाला आलो आहे. जाऊयात आतमध्ये. स्वामी समर्थांचं परम भक्त चोळप्पा महाराजांचे घर. बघू शकता आपले पादुका वगैरे ठेवलेले. आता रांगेत उभे आहेत. आता दर्शन घेऊ आता आम्ही. वगैरे चालू आहे, ते बघू शकता. इथे अभिषेक वगैरे चालू आहे स्वामींचे. ज्याला करायचे असेल तर सुद्धा करू शकतात. अभिषेक वगैरे ते चालू असतात. दोन्ही जागेवरती अभिषेक वगैरे चालू असतात. तेव्हा छोटे गुरुजी आपले आहे तिकडे. छोटे महाराज इथे बघू शकता. चोळप्पा महाराजांचा वाडा असा वाडा आहे. इथे आपले स्वामी असं राहायचे. कृष्णप्पा महाराज हे पण स्वामीचं सन्निध होते. कृष्णप्पा महाराज सुषमा हे त्यांच्या सगळी पिढी पुढची. अच्छा असं आहे का? इकडे स्वामी राहिला. हां ना.
चोळप्पा महाराजांच्या काळाची विहीर आहे. हां जेव्हा स्वामी समर्थ इकडे चोळप्पा महाराजांच्या घरी आले तेव्हा चोळप्पा महाराजांची आई ज्या त्यावेळेला विहिरीला पाणी नव्हतं आणि त्यांच्या चोळप्पा महाराजांच्या मिसेसला त्यांना लांबून पाणी आणावं लागायचं. अच्छा. तेव्हा एक दिवशी पाणी आणायला चालत होत्या. स्वामी त्यांना म्हणाले की पुढे चाललं. चोळप्पा महाराजांनी हे बोललं की याला पाणी कुठे बघ खाली वाकून. तेव्हा स्वामी महाराजांनी ज्या विहिरीत लघुशंका केली. अच्छा. त्या लघुशंका केल्याने विहिरीला दपात पाणी आलं. अच्छा. मग आता आपण पाणी आहे कंटिन्यू. आता आपण बघू शकतो त्या विहिरीला जेव्हा पाणी आलं स्वामींनी लघुशंका करून पाणी आणलं अजूनही पाणी आहे. हे बघा त्याची पूर्ण माहिती अशी इथे दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. आता आम्ही पुढे जातो. स्वामी समर्थ श्री गुरु मंदिर बाळाप्पा मंदिर अक्कलकोट. आम्ही आत्म्या दर्शनाला जातोय. हे बघा हे स्वामी मंदिर आहे. ते नावं लिहिलेली आहे. रेणुका, नंदनी, विष्णुप्रिया, हरिप्रिया इथे सुद्धा आहे. स्वामी हे बघा आपण बघू शकता गावशाला इथे दिले. ठिकाण आपला जेवण वाढतोय मांडवकर. बघा अजून जेवण एवढं आलं तर सुरुवात करू आम्ही थोड्या वेळात. अजितभाई सुद्धा आहे जेवण वाढायला. मांडवकर जेवण वाढायला घेतलं. आम्ही जेवून जाऊ जेवण वाढायला. दीदी आलेली आहे जेवण वाढायला. आम्हाला थोडं थोडं असलं तरी चालू. तर सुंदर असं आमचं दर्शन झालं. दर्शन तर घेतलं, महाप्रसाद पण घेतला आणि महाप्रसाद वाढायला पण गेलो होतो आम्ही लोक. तर खूप मस्त वाटलं. आता हे बघा बघू शकता समोर सर्व एकत्र जातात. अशोक वगैरे सर्व काही आपले. ऊन भरपूरच वाढलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं काय वाटलं माहिती म्हणजे आम्ही जिथे जेवलो तिथे आम्हाला परत जेवण पण वाढायला सुद्धा दिलं. की असं नाही बोलले की तुम्ही वाढू शकत नाही. खूप सुंदर असं आम्हाला वाढायला पण भेटलं जेवण वगैरे सर्वांना. एक पूर्ण पंगत आम्ही वाढली. तर खूप मस्त चांगलं वाटतंय ते. तर तुम्हीसुद्धा याल तर तुम्हालासुद्धा अशी संधी दिली जाईल. ठीक. तर आता पुढे बघूया आता आपण अजून. आता आम्ही चाललो आहे संगम इथे. तिन्ही पोरीनी ओटी वगैरे घेतलेली आहे. आता आम्ही जातोय पुढे. ही कुठली नदी बाबा? भीम अमरराजा संगम आहे. तिकडे महाराज बसून हां कर्दळी वनात निघून गेले बोटीत बसून. अच्छा. ते संगम इकडे ही औदुंबरच झाड आहे इकडे पाटील. कसलं आहे? औदुंबरच झाड आहे. अच्छा. महाराज ध्यानस्थ बसायचे. ओके. तर आता आपण इकडे एक सुंदर अशी नदी आहे बघू शकता इकडे.
मंदिर आहे. मंदिरात आता आम्ही आज जातोय. सुंदर असा रथ पण आहे. हा बघा, सुंदर असा रथ सजवलेला आहे. हा रथ आहे, गाडीवर आहे रथ सजवलेला आहे. सुंदर एकदम वाटतं आणि खरंच खूप मस्त दर्शन झालं. गर्दी नव्हती काय नाही. संगमला आहे आम्ही आता इथून जाणार आहे. आम्ही पुढे जातोय. आता दाखवतोय बघा, गाडी सर्व बसायला सुरू झाले आहेत. हे बघा रिक्षामध्ये बसलेले आहेत. बघा या चौघी बसलेले आहेत. आणि इकडे मामा बसलेत. बाकीचे येत आहेत अजून. तर आता आम्ही मामा आता आपण कुठे जाणार आहे? दत्त महाराजांच्या मंदिर निर्गुण मठ असं निरगुण मठ असं बोलतात. तर आता आम्ही तिथे चालणार आहे. तर आता वाट बघू. आता 2 मिनिटात येतील. 2 जण मागे आहेत, ते येतीलच. तर आता पुढे जाऊ आणि अजून तुम्हाला दाखवा आजच्या दिवसात अजून काय काय होतं. तर स्टेट येऊन आता आम्ही गांजापूरला जाणार आहे. गांजापूर वाटलं इकडे श्रीकांत आहे, मामा आहेत आणि ही गँग पूर्ण अशी बसलेली आहे इकडे. आता इथून आम्ही गांजापूरला जाणार आहे. आता पुढे दाखवू तुम्हाला गांजापूरला पोहोचूनच. काय बोलता सर तुम्ही? जय हिंद जय महाराष्ट्र. तर आमचे तांबेडकर बुवानी काय घेतलंय? गुरुचरित्र. कधी वाचणार आहेत तो मुहूर्त लवकरात लवकर समजेल आपल्याला कधी सुरू केलंय. बहुतेक मला तर असं वाटतं ऑफिसला येऊनच वाचतील. गुरुचरित्र आता ते वाचणार आहेत. तर श्रीकांतनी प्रसादी घेतलेली आहे संगमवरून. आता गाणगापूरच्या दिशेने सर्व जात आहेत. चला पुढे जाऊया आणि भेटूया. दत्त निरंजन बघू शकता. दत्त निरंजन मठ या आतमध्ये जायचं आता आपल्याला. बघू शकता सरस्वती. सर्व इथे मस्त पत्ते वगैरे खेळतायत. जुगारी बसले चांगले. ते बघा नुसते बिझी फोनवरती आणि इथे मेंढ्या मारतायत. आणि आमचे झोपाळे बाळू आणि माझी मॅच चालू आहे. आणि ते श्रीकांत सुद्धा आहे उर्फ मामाश्री. मेंढ्या मारण्यामध्ये नंबर 1 आणि मेंढ्या देण्यामध्ये हे अजित भाई. ओके आता तुम्हाला दाखवतो मॅच चालू आपली. किती पाहिजे? 3 ना? 3 मावल 3 नाही बहुत नाही. हे दोघांनाच मारायचं. कोण आहे ते? हार्दिक मारून गेलो. अरे कोण पाणी उडवतो बघते मॅच. बाउंड्री सिंगल मी नाही बघत आहे. गाडी तो मारते. आवाज करू नका जास्त. मारतील. कोण खेळतोय? आणि मॅच फुल एकदम टाईट झालेली आहे. 2 जण पाहिजेत फक्त. आणि हे म्हातारे आमचे याला काय संबंधच नाही. Yes, we are champions.
कर ये कर वन 3 4 4 किती हॅलो 4 कसे 4 4 5 6 7 हॅलो 8 कसे असतात 8 टाकू मला 8 8 8 येतो तुला गुड गर्ल डूम ये हॅलो कॉन्सर्ट कोणाला काय नाही जेवलो वगैरे आपण जिंकलो फायनली त्याची ट्रीट पार्टी चालू आहे ना हर्षा